महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, गेल्या 35 वर्षामध्ये या जामनेर शहरामध्ये, जामनेर तालुक्यामध्ये शेकड्यानं सभा माझ्या झाल्या, शेकड्यानं सभा माझ्या झाल्या. पण आज पहिली सभा पाहतो, एवढी सभा 35 वर्षात कधीही मोठी झाली नाही. मी आपल्याला धन्यवाद देतो की स्वयंस्फूर्तीने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्वसाधारण जनतेला या ठिकाणी परिवर्तन हवंय असं वारंवार सांगितलं गेलं आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सभा आहे. म्हणून या सभेला बोलायच्या आधी मी सतीश अण्णांची परवानगी घेतली. अण्णांना म्हटलं बा सभेला येऊ की नाही येऊ. नंतर व्यासपीठावर बसल्यावर त्यांना म्हटलं सभेला भाषण करू की नाही करू, कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नौखा आहे. हे फार सिनियर लीडर्स आहे आणि आपल्या सिनियर लीडरच्या मान्यतेशिवाय या ठिकाणी बोलणं. माझ्याबरोबर श्रीराम पाटीलही आहे. सतीश अण्णा म्हणाले आधी नाथाभाऊंनी श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजे तरच पार्टीमध्ये आलं पाहिजे. आता नाथाभाऊच आहे. नाही, श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले, सतीश अण्णा बोलले, म्हणून मी त्यांची परवानगी घेतली. आणि इथं यायच्या आधी जयंतराव पाटलांना चाळीसगावला विचारलं की जयंतराव मी नक्की येऊ की नाही येऊ, आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही. खरं म्हणजे सतीश अण्णांना किंवा तुम्हा साऱ्यांना काही गोष्टी माहितीच नाही, ज्या मी तिथं सांगणार पण नाही. नाथाभाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का वळला, भाजपकडून का गेला नाही, परत राष्ट्रवादीकडे का आला. मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती. मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं. मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही. माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे. त्यामुळे ते फार खोलवर जात नाही. वेळ फार कमी आहे, 10 मिनिटं 5 मिनिटाची वेळ मला दिली आहे. पण आज आपण हे सारं पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की माणसं कोण आहे. कोणी सुट्याबुटातले माणसं नाही आहे, कोटातले माणसं नाही आहे. सर्वसामान्य मतदार या ठिकाणी उत्साहानं आणि उत्स्फूर्तपणे उभा आहे. खोडपे सरांची ही निवडणूक जी होणारी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. 35 वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता. डॉक्टर मनोहर पाटील त्याचे उमेदवार होते, बरोबर आहे का. आज तुम्ही इकडे, मी इकडे. 35 वर्षापूर्वी मनोहर पाटील उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी 35 वर्षापूर्वी मी आलो होतो. आणि नंतरच्या कालखंडामध्ये एक देश सरपंच होता, झाला होता. त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवलं. हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनेला दिला. म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला. पण हे विसरल माझ्या पुण्यानं. आता असं वाटतं ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला, मला त्या कालखंडात 35 वर्षापूर्वी ज्यावेळेस तिकीट दिलं पार्टीने, प्रमोद महाजनांनी, त्या कालखंडात वाटलं की हा सदग्रस्त